सेलू तालुक्यातील पावडे हातगाव येथील वसतिगृहात राहणाऱ्या 7वी वर्गात शिकणाऱ्या मुलावर इयत्ता 9वी मधील मुलाने हा पराक्रम केलाय। हे वसतिगृह सेलूपासून तब्बल 6 किलोमीटर अंतरावर आहे। विशेष म्हणजे ही घटना 1 डिसेंबर रोजी रात्री 9च्या सुमारास घडली होती, ज्या रूममध्ये 13 विद्यार्थी राहत असताना असा प्रकार घडला व घडल्या प्रकाराची येथील सुरक्षा रक्षकास माहिती दिली असता त्यांनी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कळवले। जो प्रकार घडला त्यात हे दोन्ही मुले आपसात पाहुणे होते, त्यामुळे हे प्रकरण जागीच दबले। मात्र याबाबत पीडित मुलांच्या नातेवाईकांनी दिनांक 17 डिसेंबर रोजी रात्री 11च्या सुमारास याबाबत सेलू पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। ही घटना घडल्यापासून पीडित मुलाने हे वसतिगृह सोडून दिले आहे। असे किती प्रकार दडपले असावेत? त्यामुळे सामाजिक विभागाने करोडो रुपये खर्च करून हे वसतिगृह बांधले आणि या ठिकाणी असे प्रकार घडत असतील आणि या ठिकाणी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता काय कारवाई होते याकडे पालकांचे लक्ष लागले आहे। या वसतिगृहातील मुलांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही, यामुळे थंड पाण्यानेच आंघोळ करत आहेत। तसेच आज पाणीही आले नाही, त्यामुळे बाहेर ओट्यावरच आंघोळ करावी लागत आहे। यावरूनच या विद्यार्थ्यांना शासनाकडून जो लाभ येतो तोही मिळत नसावा अशी स्थिती या वसतिगृहात दिसत होती। या वसतिगृहाचे अधिकारी जर येथे हजर असले असते तर हा प्रकार झालाच नसता। शहरात अजून असे 2-3 वसतिगृह आहेत, त्यात मुलींचेही आहेत। 17/12/16 रोजी एक 377 भादवी आणि कलम 34456 लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण या अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचा गुन्हा हा समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जी निवासी शाळा चालवण्यात येते ती शाळा हातगाव पावडे येथे आहे। त्या हातगाव पावडे येथे एका 7वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर एका 9वीच्या विद्यार्थ्याने अतिप्रसंग केलेला आहे। त्यामुळे सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत।